चला, आज आपण लोकशाहीच्या त्या पायाभूत विचारांबद्दल बोलूया, जे आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. लोकशाही जिंदाबाद. हो, पण ही फक्त एक घोषणा नाहीये, नाही का? या घोषणेमागे एक प्रचंड शक्ती दडलेली आहे. आणि ती शक्ती म्हणजे लोकांची शक्ती, आपली शक्ती. आणि ही शक्ती योग्य प्रकारे वापरण्यासाठी आपण काही संस्था उभ्या करतो. पण लक्षात घ्या, या संस्था आपल्यावर राज्य करण्यासाठी नाही आहेत. त्यांचं काम आहे आपल्या सगळ्यांच्या शक्तीला एकत्र आणून एका दिशेने नेणं, जेणेकरून समाजाचं, सगळ्यांचं भलं होईल. आणि इथेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे अधिकार. अधिकार म्हणजे काय? अधिकार म्हणजे वर्चस्व गाजवण्याचा हक्क नाही, तो मालकी हक्क नाहीये. अधिकार म्हणजे एक जबाबदारी, आपलं कर्तव्य पूर्ण करण्याची एक जबाबदारी. तर हे बघा, ही आहे लोकशाहीच्या संपूर्ण रचनेची एक चौकट. आता आपण काय करणार आहोत? आपण याच्या प्रत्येक भागाला जवळून बघणार आहोत आणि समजून घेणार आहोत की हे सगळे भाग एकमेकांशी कसे जोडलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. शक्तीचा खरा स्रोत कोण? कुठून येते ही सगळी शक्ती? तर लोकशाहीमध्ये सगळ्या कायदेशीर शक्तीचा उगम होतो तो फक्त आणि फक्त जनतेतून, म्हणजे आपल्यातून. याचा सरळ अर्थ काय होतो? तर शासन हे लोकांच्या परवानगीनेच चालतं, स्वतःच्या मर्जीने नाही. सत्ता म्हणजे काय? तर लोकांनी दिलेली एक संमती, एक मान्यता. ठीक आहे, शक्तीचा स्रोत तर जनता आहे, पण मग ह्या प्रचंड शक्तीला एका स्थिर आणि कार्यक्षम व्यवस्थेत कसं बांधलं जातं? चला ते पाहूया. आणि ह्यासाठी उभे केले जातात व्यवस्थेचे 3 महत्त्वाचे आधारस्तंभ. एक आहे न्यायपालिका, दुसरं सरकार आणि तिसरं म्हणजे सार्वजनिक सेवा. हे तिघे मिळून त्या शक्तीला एक आकार देतात आणि लोकांच्या भल्यासाठी वापरतात. पण ही व्यवस्था चालणार कशी? ती काही तत्वांवर चालली पाहिजे ना? म्हणजे कायद्यानुसार, ठरलेल्या प्रक्रियेनुसार, पूर्णपणे स्वतंत्रपणे आणि निष्पक्षपातीपणे. कोणाच्या वैयक्तिक इच्छेनुसार किंवा कोणत्याही दबावाखाली नाही. हे खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा व्यवस्था या तत्वांनुसार चालते, तेव्हा काय होतं? तेव्हा आपण जो कर भरतो, आपली जी संसाधने आहेत, तीच आपल्याकडे परत येतात. कशी? तर न्याय, आरोग्य, शिक्षण, अन्न आणि निवारा यांसारख्या आवश्यक सेवांच्या रूपात. आता आपण येऊया लोकशाहीच्या अगदी हृदयावर, तिच्या गाभ्याशी. आणि तो गाभा म्हणजे एक नाजूक पण अत्यंत महत्त्वाचं संतुलन. हेच संतुलन लोकशाहीला जिवंत ठेवतं. हे संतुलन कसं काम करतं? तर बघा, याचे 3 भाग आहेत. पहिला, जनता व्यवस्थेला कायदेशीर मान्यता देते. दुसरा, संस्था त्या व्यवस्थेत स्थिरता आणतात. आणि तिसरा, अधिकार असलेले लोक आपली जबाबदारी पार पाडतात. हे नातं टिकवून ठेवणं हेच लोकशाहीचं खरं सार आहे. यासाठीच म्हटलं जातं की जनतेने प्रत्येक गोष्टीवर थेट नियंत्रण ठेवण्याची गरज नाही आणि संस्थांनी स्वतःला जनतेपेक्षा मोठं समजता कामा नये. प्रत्येकाने आपापली भूमिका आणि आपली मर्यादा ओळखणं किती महत्त्वाचं आहे हे यातून स्पष्ट होतं. पण काय होतं जेव्हा हे संतुलन बिघडतं? ते कसं बिघडू शकतं? आता आपण त्या धोक्याच्या संकेतांकडे, त्या रेड फ्लॅग्सकडे लक्ष देऊया. तर काय होतं जेव्हा अधिकाऱ्यांना वाटू लागतं की तेच कायदा आहेत? तेव्हा पहिला आणि सर्वात मोठा धोका निर्माण होतो. जेव्हा अधिकार असलेले लोक स्वतःला कायद्याचे सेवक नाही तर कायद्याचे मालक समजू लागतात. यालाच आपण अधिकार विचलन किंवा अथॉरिटी ड्रिफ्ट म्हणू शकतो. निरोगी व्यवस्थेत अधिकार म्हणजे जबाबदारी असते, पण जेव्हा व्यवस्था भरकटू लागते तेव्हा अधिकार म्हणजे मालकी होऊन बसते. नेते हे विसरतात की ते सेवक आहेत, मालक नाहीत, आणि इथूनच व्यवस्था धोक्यात यायला सुरुवात होते. हा झाला एक धोका. आता दुसरा, तितकाच गंभीर धोका. काय होतं जेव्हा रस्त्यावरचा जमावच न्यायाधीशाचं काम करायला लागतो? जेव्हा जनता व्यवस्थेच्या रचनेलाच डावलण्याचा प्रयत्न करते, म्हणजे न्यायपालिकेसारख्या संस्थांवर विश्वास न ठेवता स्वतःच न्याय करायला निघते, तेव्हा संपूर्ण व्यवस्था अस्थिर होते. स्थैर्याची जागा अराजकता घेते आणि हे तितकंच धोकादायक आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? खरं तर लोकशाही खूप सोपी आहे. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. संतुलन राखा. 2. व्यवस्था प्रामाणिक ठेवा. आणि 3. जनतेला नेहमीच प्रथम ठेवा. हेच लोकशाहीचं मूळ तत्वज्ञान आहे. जनता शक्तीचा स्रोत आहे. संस्था ही ती शक्ती वापरण्याची व्यवस्था आहे.
आणि अधिकार. अधिकार ही मालकी नाही तर एक जबाबदारी आहे, हे कधीही विसरता कामा नये. आणि म्हणूनच आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच पुन्हा येतो. कारण शेवटी या लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. म्हणूनच लोकशाही जिंदाबाद, लोकशाही चिरायू होवो.